प्रसादजी, मूळ प्रश्न ते आम्ही वारंवार मांडत आहोत की मुद्दा वंचित बहुजन आघाडीपर्यंत आलेलाच नाहीये. महाविकास आघाडीनं 8 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की आमची ही शेवटची बैठक आहे, यानंतर बैठक होणार नाही. त्यानंतर शेवटच्या 4 बैठका झाल्या, आजही शेवटची बैठक होती आणि आता उद्याही शेवटची बैठक होणार आहे. तात्पर्य हा आहे की या सगळ्या शेवटच्या बैठका हे काही वंचितच्या मुद्द्यावर होत नाहीये, तर महाविकास आघाडीमध्ये जसं महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकमत झालेलं नाहीये. यांच्या 48ची जर 3 पक्षांची स्पष्टता आली तरच मग ते वंचित सोबत डायलॉग करू शकतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, बंधुराज लोणे यांनी वारंवार ते म्हणत आहेत की बाळासाहेबांवर प्रेशर आहे लोकांच्या आघाडी करा म्हणून. तर मला बंधुराज लोणे तुम्हाला विचारायचं आहे, गेल्या 5 वर्ष वंचितांचं, बहुजनांचं, अल्पसंख्याकांचं राजकारण करताना बाळासाहेब आंबेडकरांनी कोणासोबत आघाडी करून नाही केलेलं आहे. ते स्वतंत्र बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये कोविडमध्ये असो, मार्केट उघडण्यापासून असो, की पैगंबर साहेबाच्या नावाच्या अवमानाच्या विरोधात असो, भोंग्याच्या राजकारणाला उत्तर देण्याचा असो, की कोणत्याही वेळेला नेहमी रस्त्यावर उतरून दंगली थांबवण्यापर्यंतचं काम आदरणीय बाळासाहेबांनी स्वतःच्या नेतृत्वात केलेलं आहे. 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी एकाकी रस्त्यावर उतरून आम्ही आमची संघटनात्मक आणि राजकीय आंदोलनातून आमची ताकद वाढवलेली आहे. तुम्ही आमचं उत्तर पूर्ण घेत चला. तुम्ही जर तुम्ही पूर्ण उत्तर देणार नसाल तुम्ही आमचं, तर काय अर्थ राहणार आहे मग चर्चेला यायचं? तुम्ही मुद्दा असा छेडता त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे ना. मला तुम्ही अर्धा मिनिट दिला असता तर माझा मुद्दा संपला असताना. ठीक आहे, दिलं. पक्षांची चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. आम्हाला 4 जागेचं म्हणून खेळवत ठेवणं आणि शेवटच्या क्षणी 20 जागा डिक्लेअर करून भाजप तयारीला लागलेली असताना आपण आधी अर्धे झालेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी अर्धी झालेली आहे, शिवसेना अर्धी झालेली आहे, काँग्रेसमधून अशोक चव्हाण, मुरली देवरा, बाबा सिद्दीकी पळून गेलेले आहेत, ते कमजोर. अशा वेळेला आपण लवकर आपली स्पष्टता आणून कामाला लागण्याऐवजी खेळवत ठेवायच्या आखरीच्या क्षणाला जर हात उचलून सांगितलं की आम्ही देत नाही, मग वंचितांनी बहुजनांनी काय राजकारण सोडून द्या? आमच्या उमेदवार ऐन वेळेला कुठून शोधून काय करावं आम्ही? हे जे गेल्या 30 वर्षातलं 40 वर्षातलं राजकारण बाळासाहेबांना माहित आहे, म्हणून त्यांनी वाकडं आलेला आडवं घालायचं काम बाळासाहेब करतात. म्हणून आंबेडकरवादी आणि बहुजनाचं तेवढंच राजकारण शाबूतच नाही तर प्रगल्भ झालेला आहे, विस्तारित झालेला आहे. इतर पक्ष आणि इतर नेते संपवले प्रस्थापितांनी, हे सगळे एक होतात. जेव्हा एखादा नेतृत्व ताकदीनं काही करतो ना, तेव्हा जे समाजाचं प्रेशर आहे, पुरोगामी पत्रकारांचं प्रेशर आहे, अशाच प्रेशरमुळे डॉक्टर बाबासाहेबांना पुणे करार घडवून आणावा लागला होता. हे प्रेशरच आपल्या नेत्याला, काही घडवून पाहत असलेल्या नेत्याला अडथळा बनत आहे. बंधुराज लोणेजी, हे पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. 5 वर्ष आपला नेता लढताना कोणता समाज, कोणता पक्ष सोबत उभा राहिला नाही. एकाकी आपल्या नेत्यानं मोठमोठे आव्हानं पेललेले आहेत. मग लोकसभेत आपण सुद्धा आपला नेतृत्व पेलू शकतो.